पहा, लक्ष द्या. पुढचा चॅप्टर आपल्याला सुरुवात करायचा आहे. नेम ऑफ द चॅप्टर इज डॅश डॅश कंपाऊंड इंटरेस्ट. म्हणजे हा कशाच्या रिलेटेड आहे बेटा? दैनंदिन जीवनात जे आपण आर्थिक व्यवहार करत असतो, पैशाचे व्यवहार करत असतो, त्याच्या रिलेटेड हा चॅप्टर आहे. त्याचे कन्सेप्ट आहे त्याच्या रिलेटेड आपल्याला पाहायला मिळत असतात. कंपाऊंड म्हणजे काय तर मूळ रक्कम किती आहे, प्रिन्सिपल अमाऊंट काय आहे, त्याच्यावर लागणारा प्रिन्सिपल आहे, त्याच्यावर लागणारा इंटरेस्ट म्हणजे व्याजदर काय आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि आपण या ठिकाणी सर क्लास पे होऊ सर. नमस्कार. येस सर क्लास चालू आहे सर, क्लास चालू आहे, लाईव्ह आहे. ये बेटा ये. पहा बेटा, थोडा लवकर याचा उशीर करतो. कंपाऊंड इंटरेस्ट फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आपल्याला. लिहित चला, बोलत असताना लिहा फॉर्म्युला. I is equal to PNR divided by 100. I is equal to PNR divided by 100. P म्हणजे प्रिन्सिपल, N म्हणजे काय म्हणू आपण त्याला, PNR. N म्हणजे नंबर ऑफ इयर्स, किती वर्षासाठी आहे. R म्हणजे किती व्याजदर आहे, रेट ऑफ इंटरेस्ट आहे ते आपल्याला पाहायला मिळतो. अमाऊंट इज इक्वल टू अमाऊंट आफ्टर N इयर्स. A इज इक्वल टू टोटल अमाऊंट. बरोबर काय असतं, टोटल अमाऊंट. व्याजदर दिल्यानंतर जे आपल्याला पैसे मिळतात. मुद्दल प्लस काय मिळते बेटा, व्याज. मुद्दल म्हणजे काय, प्रिन्सिपल. आणि आय म्हणजे काय, इंटरेस्ट. आय म्हणजे सिंपल इंटरेस्ट, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स किंवा टेन्युअर्स म्हणतात. मग कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय, व्हेन इंटरेस्ट इज चेंज ऑन द प्रिन्सिपल. ज्यावेळेस व्याजदर हा मुद्दल रकमेवर, प्रिन्सिपल म्हणजे काय, मुद्दल, त्याच्यावर बदलला जातो. अँड ऑल्सो ऑन द इंटरेस्ट अक्वायर्ड इन द प्रिव्हियस इयर. मागच्या वर्षी काय व्याजदर होता त्याच्यानुसार हे केला जातो. तर जो काही टोटल इंटरेस्ट पेएबल ऍट द एंड ऑफ पिरियड आहे, जो काही वर्षाच्या एंडला जो काही पेएबल इंटरेस्ट आहे, त्याला आपण काय म्हणतो, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतो. काय म्हणतो बेटा त्याला, सांगा. कंपाऊंड इंटरेस्ट असं म्हणतो. मग आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस, हे लिहा फॉर्म्युला लिहा. A is equal to P in bracket 1 plus R divided by 100 to the power of N. N म्हणजे काय, नंबर ऑफ वर्ष. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 2.5 वर्ष, जेवढे काही वर्ष असेल त्या ठिकाणी आहे. A is equal to P in bracket 1 plus R divided by 100 to the power of N. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहा. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू I बरोबर A मायनस P. I बरोबर A मायनस P. I बरोबर A मायनस P. खाली लिहा. I ची किंमत काय होती बेटा, P इन ब्रॅकेट 1 प्लस R डिवायडेड बाय 100 टू द पॉवर ऑफ N. ह्या दोघातून काय कॉमन निघाली तर काय नसते, म्हणजे किती असते, एक. किती कॉमन निघाला, P निघाला. मग उरलं काय, कंसात लिहा 1 प्लस R डिवायडेड बाय 100 टू द पॉवर ऑफ N मायनस 1. लिहा, हे लिहा खाली. लिहा. क्या फॉर्म्युल्यावर सर्व खेळ आहे बेटा. All the chapter belongs to these two formulas plus little two small formulas. झालं काय? चला पुढे. प्रॅक्टिस सेट 14.1 मधला पहिला पाहायचा आहे. फाइंड द अमाऊंट अँड द कंपाऊंड इंटरेस्ट. काय फाइंड आउट करायचं आहे, अमाऊंट. आणि दुसरा काय फाइंड आउट करायचं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट. काय फाइंड करायचं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट. बघा, अमाऊंट म्हणजे काय असतं, प्रिन्सिपल अमाऊंट. प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे बघा बरं का बेटा, 2000. किती आहे रे, 2000. नंतर रेट ऑफ इंटरेस्ट आर किती आहे सांगा बरं का, 5%. नंतर टेन्युअर. टेन्युअर म्हणजे काय, इयर. नंबर ऑफ इयर्स, किती वर्ष, 2 इयर्स, 2 इयर्स. तर आपला जो फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला, ए इज इक्वल टू काय काढा म्हणले तुम्हाला बघा बरं का, अमाऊंट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. अमाऊंटचा फॉर्म्युला सांगा, ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर डिवायडेड बाय 100 टू द पॉवर ऑफ एन. एवढंच आहे का बघा रे. हे किती आहे, 2000. रेट ऑफ इंटरेस्ट 5 भागिले 100 टू द पॉवर ऑफ किती वर्ष, 2. कटाकटी करता इथे करू शकतो. करा बरं. ह्याचं काय ते 1, ह्याचं काय ते 20. बरोबर काय.
20 हे 2000 त्याचे हिला किती येते 20 प्लस 1 20 प्लस 1 भागिले 20 21 चा वर्ग म्हणजे काय 21 गुणिले 21 भागिले काय बेटा 20 गुणिले 20 एक शून्य कटला एक शून्य कटला शून्य शून्य कटला एक दोन दोन कटला कटला काय नाही बेटा किती इथं 10 10 म्हणजे किती 5 21 चा वर्ग काय ते 441 का काय 421 किती 441 ना गुणिले 5 बरोबर का ट्राय करा आन्सर काय ते बघा जवळपास पाहायला गेलं तर 2205 आलं का 2200 किती आलं सांगा 2205 आता काय करायचं पुढे सांगा बरं का काय करायचे सी फॉर्म्युला होता अमाउंट इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता लिहून दिलं बघा अमाउंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट होता बरोबर आहे का रे मग आता अमाउंट किती काढला बघा बरं का 2205 आहे किती आहे 2205 प्रिन्सिपल अमाउंट किती होती 2000 प्लस काय झालं इंटरेस्ट इकडला प्लस इकडून काय होतो मायनस 2205 मधून जर 2000 गेले तर किती उरतात सांगा बरं का 205 आय बरोबर किती आहे सांगा बरं का इज देयर एनी प्रॉब्लेम चेक इट हे काय झालं कंपाऊंड इंटरेस्ट काय झालंय बेटा किती आहे सांगा बरं का कंपाऊंड इंटरेस्ट हा किती आहे 205 एकदा बघून घ्या प्रॉब्लेम सर्वांनी फर्स्ट मध्ये लवकर झालं का रे ओके दुसरा गणित पण सेम आहे बेटा सांगा बरं का काय आहे प्रिन्सिपल अमाउंट किती आहे 5000 पुन्हा काय रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 8 आणि एन एन किती आहे 3 वर्ष फॉर्म्युला सांगा A is equal to P in bracket 1 plus R divided by 100 to the power of P आहे P किती आहे 5000 किंवा 1 रेट ऑफ इंटरेस्ट 8 भागिले 100 त्याच्या डोक्यावर किती 3 सॉल्व करता ट्राय करा चला फास्ट करा लवकर करा हेलो कॉल कीजिए हेलो हाँ वो वहाँ जाएगा किस नंबर से हाँ कर करते बोलेगा क्या अच्छा 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 तो मेरा कब्जा किसने
ट्राय करा चला. येते की सोपा आहे का? हा करता का? लय सोपा आहे मला सर. हा सांगा बरं का काय करायचं. 5000 ला 5000. याचं काय होतंय 100 प्लस 8 भागिले किती 100. हे किती आहे 5000 गुणिले काय बेटा 108 गुणिले 108 गुणिले 108 भागिले किती 100 100 आणि 1 2 1 2 कटला 1 0 1 0 कटला 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 बेटा कटला का नाही हो कटला सर. आता उरलं काय सांगा हे 5 गुणिले 108 गुणिले 108 गुणिले 108 भागिले किती बेटा 10. 5 1 5 5 2 10 म्हणजे 108 चा अर्ध किती येते सांगा बरं का बेटा 54. 54 गुणिले 108 गुणिले 108 गुणाकार करा मला सांगा लवकर करा सांगा. तुम्ही करा गुणाकार बघून करू नका तुम्ही गुणाकार करा. बघा भागिले काही 100 राहिलेत ना रे इथं सॉरी 100 राहिलेत तिथं खाली किती आहे 100 बरोबर आहे की रे. करा आता करा करा येते येते तुम्हाला येते. पहिले एवढा वर्षाचा गुणाकार करा भागिले 100 करा पॉईंट 2 पॉईंट शिफ्ट करा करा पहिले गुणाकार तर करा. बघा गुणाकार येते का बघा 6,29,856 येते का बघा 6,29,856 भागिले 100 करा उत्तर येते 629,856. चेक करा तुम्ही स्वतःहून करा बरं का. हॅलो हा हॅलो हा कर यस यस हो चलो ठीक आहे तोपर्यंत मी जरा पुढचे सोडतो मग तुम्हाला तिन्ही तुम्हालाच करायला लावतो चालते का. आता प्रिन्सिपल अमाउंट सांगा पी किती आहे 4000 किती आहे बेटा 4000. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे सांगा 7.5. पुन्हा काय आहे सांगा एन किती आहे 2 वर्ष. फॉर्म्युला सांगा पी इज इक्वल टू ए इज इक्वल टू पी ब्रॅकेट 1 प्लस आर डिवाइडेड बाय 100 इन द पॉवर ऑफ एन. पी किती आहे सांगा 4000 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 7.5 भागिले किती 100 त्याच्या डोक्यावर किती वर्ष 2. काढायचं कुणाला हे 4000 हे 1 7.5 म्हणजे 15 भागिले 2 लिटर कुणाला काढायचं आहे का नाही. गुणिले 1 भागिले 100 काढायचं बेटा नाही. म्हणजे किती आला सांगा बरं काय 4000 ला 4000 1 प्लस 15 भागिले किती आला सांगा बेटा 200 15 भागिले 200 4000 ला 4000 ठेवलो मी त्याचं काय येते 200 प्लस किती आला बेटा 15 भागिले किती 200 ठीक आहे. हे किती आला सांगा 4000 गुणिले 215 गुणिले 215 भागिले काय ते सांगा 200 गुणिले 200 200 गुणिले 1 0 1 0 1 0 कटला 1 0 कटला 1 0 कटला हे काय ते 4 1 4 4 5 20 म्हणजेच काय ते 215 गुणिले 215 भागिले 5 करा. पहिला 215 ला 5 ने भागाकार करा 5 चोक 20 उरले किती 15 बरोबर आहे की रे 3 5 43 म्हणजे 215 गुणिले 43 करावे 215 गुणिले 43 किती आले खाली 1000 केले का भागिले अरे इथे क्यूब नाही स्क्वेअर आहे नाही तर 7.5 ला मी 15 बाय 10 केला असं पण उत्तर येते काढायचं मी त्याच्यामध्ये एक राऊंड फिगर उत्तर किती येते बघा चेक करा 600 नाही 600 नाही 4700 किंवा 46225 येते का बघा 46225 वहिनी हॅलो हॅलो केलं
9,245. हॅलो आता पाहिजे परत एकदा करू आपण. आता ज्या पद्धतीने गेलं तसंच काय करू. ए बरोबर काय होतं 4,000 बरोबर आहे का बेटा. ए होतं पी, हे 1, रेट ऑफ इंटरेस्ट किती होतं 7.5. ठीक आहे त्याच्या पद्धतीने करतो. याला काय करता येते 75 भागिले 1000. 75 भागिले 1000 डोक्यावर काय 7.5 म्हणजे गुणिले 10 भागिले 10. समजून घ्या थोडं. ठीक आहे बेटा. आता याला काय करायचं. ए ला हे किती आहे बेटा 4000. त्याचं काय येते 1000 प्लस काय बेटा 75 भागिले किती रे 1000. हे किती आहे 4000. 1075 भागिले 1000 गुणिले 1075 भागिले काय बेटा 1000. 1 2 3 1 2 3. ए बरोबर काय येते एवढ्याचा गुणाकार करा. 4 गुणिले 10 75 10 75 भागिले काय करता 1000 करा आणि काय येते बघा. लास्टला ह्याचं करायचं पहिला करायचं नाही. लास्टला आन्सर येते तुमचं 4622 पॉइंट किंवा 50 भागिले एवढं करा. एवढं केल्यानंतर इथे येतं 1 0 वाढत इथं पॉइंट एक शिफ्ट होतो म्हणजे 4622.55 येतं. आता हे झालं फक्त अमाऊंट आणि काय काढायचं आपल्याला पुढे काय काढायचं सांगा ना. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू काय प्रिन्सिपल अमाऊंट. टोटल अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल अमाऊंट प्लस इंटरेस्ट ना. ठीक आहे. अमाऊंट किती आहे 4622.50. प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे बेटा 4000. आय काढावं लागेल इकडला प्लस इकडे जाऊन काय होतो मायनस होतो म्हणजे 4622.50 मधून जर 4000 रुपये जर गेले तर आन्सर काय येते सांगा बरं का 622 रुपये 50 पैसे. 622 रुपये 622 रुपये. ओके ठीक आहे. हे झाले 3 प्रॉब्लेम. ठीक आहे. 3च्या 3 प्रॉब्लेम